जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आपण काही दिवसांपासून 2024 ला झालेल्या पोलीस भरतीच्या सगळ्या प्रश्नांचे या ठिकाणी विश्लेषण घेत आहोत. मग तो मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल, यानंतर लगेच आपण सामान्य ज्ञान या घटकाची सिरीज सुरू करणार आहोत. तर आजचा गणित विषयातील सगळ्यात सोपा, सगळ्या विद्यार्थ्यांना येणारा घटक, परंतु हा घटक घेण्यामागे एक कारण आहे मित्रांनो. आजचं घटक आहे या ठिकाणी बेरीज. बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकार या चारही घटकांवर आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात. परंतु नेमके ते प्रश्न कोणत्या प्रकाराचे असतात किंवा मग त्यांचे स्वरूप काय असते याची ओळख करून देण्यासाठी मी 2024 ला झालेल्या किंवा प्रश्नपत्रिकेतील बेरीज या घटकावर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, ते सगळे प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेले आहेत, हे सगळे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बेरीज या घटकावर तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची जाणीव तुम्हाला होईल. तर चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. तर या ठिकाणी बेरीज या घटकावर पहिला प्रश्न विचारलेला आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती आयुक्त चालक भरती 2024 ला, आणि या ठिकाणी बेरीज या घटकावर पहिला प्रश्न विचारलेला आहे. 25च्या पाढ्यातील 9 संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी 25च्या पाढ्यातील या ठिकाणी 9 संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर पाढ्यातील 9 संख्यांची बेरीज, मग या ठिकाणी 9 संख्या म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला एकूण संख्यांची बेरीज काढा या टॉपिक वरचा हा घटक आहे. मग 25च्या पाढ्यातील जर आपल्याला पहिली संख्या आपल्याला काढता येईल ती म्हणजे काय असेल तर 25 असेल. मग त्या ठिकाणी 9वी संख्या म्हटलं तर 25 9 225 ही आपली काय असेल तर 9वी संख्या असेल. कोणती संख्या असेल? 9वी संख्या असेल. मग या ठिकाणी या संख्यांची एकूण बेरीज काढायची असेल तर सिंपल फॉर्मॅट आहे. या ठिकाणी पहिली संख्या काय करायचं आहे, पहिली संख्या प्लस या ठिकाणी शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 गुणिला काय असेल तर एकूण संख्या. या फॉर्मॅट नुसार आपल्याला एकूण संख्यांची बेरीज काढता येते. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिली संख्या आहे 25, त्याच्यानंतर अधिक म्हटलं आपण तर शेवटची संख्या आहे त्या ठिकाणी 225 डिवायडेड बाय काय असेल तर 2 गुणिला एकूण संख्यांची संख्या 9 संख्यांची म्हणते तर एकूण संख्या किती असतील 9. जर आपण यांचं बेरीज आणि गुणाकार केला तर 25 आणि 225 याचा अर्थ 250 भागीला 2 गुणिला 9 याचाच अर्थ या ठिकाणी जर केला आपण तर या ठिकाणी 125 दुनी 250, मग 125 गुणिला 9 यांचा गुणाकार केला तर 9 5 45 हातचे 4 9 दुनी 18 आणि 4 22 हातचे 2 9 1 9 आणि 2 11 याचाच अर्थ 25 ने भाग जाणाऱ्या किंवा 25च्या पाढ्यातील 9 संख्यांची एकूण बेरीज आपल्याला किती मिळेल तर ती मिळेल 1125. आणि 1125 असेल आपला पर्याय क्रमांक 2 हा काय असेल योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं बेरीज या घटकावर प्रश्न विचारले जातात. चला पाहूया आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न विचारलेला आहे परभणी पोलीस चालक भरती 2024 मध्ये विचारलेला आहे. आणि 4 2 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 4 अंक दिलेले असतील, 5 अंक दिलेले असतील, कोणत्याही पद्धतीने अंक दिलेले असतील आणि त्या संख्यांची काय विचारली जाते, बेरीज विचारली जाते. किंवा मग कधी कधी तुम्हाला बेरीज केल्यानंतर दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक किंवा शतक स्थानचा अंक किंवा मग सहस्त्र स्थानचा अंक तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाते. तर 4 2 आणि 5 हे एकूण अंकांची संख्या पाहिली तर ती 3 आहे. आणि 3 अंकांपासून एकूण 6 संख्या काय होत असतात या ठिकाणी तयार होत असतात. लक्षात घ्या किती संख्या तयार होतात, 6 संख्या तयार होतात. 4 अंक असतील तर त्यांच्यापासून आपल्याला 24 अंक तयार होतात. त्याच्यानंतर 5 अंक असतील तर त्याच्यापासून आपल्याला 120 संख्या तयार होतात. तर या पद्धतीने संख्यांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. मग एक नॉर्मली याचं शॉर्ट मेथड मी तुम्हाला सांगतो, अगोदर समजायला पाहिजे. या हिशोबाने त्या ठिकाणी एकूण संख्या तयार करून दाखवतो.
3 अंक असतील तर या ठिकाणी एकूण 6 संख्या तयार होतात. मग 6 संख्या कोणत्या असतील तर 425, त्याच्यानंतर 452, त्याच्यानंतर 245, त्याच्यानंतर 254, त्याच्यानंतर 524, त्याच्यानंतर 500, या ठिकाणी जर पाहिलं तर 542. या एकूण 6 संख्या तयार होतात. या 6 संख्येमध्ये पाहिलं तर प्रत्येक अंक हा काय होतो तर या ठिकाणी 2 वेळा काय होते रिपीट होते. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जर यांची बेरीज केलं तर 5 आणि 2 7, 7 आणि 5 काय होईल 12, 12 आणि 4 काय होईल 16, 16 आणि 4 19, 19 आणि 2 काय होईल 42. हातचे काय उरले 19 आणि 2 22. यांचं एकक स्थानची बेरीज झाली 22. हातचं आलं 2, याच्यानंतर 22 आणि 2 24, याच्यानंतर 22 आणि 2 24. या पद्धतीनेच काय होतात संख्या तयार होतात. परंतु यांना जर आपल्याला काय करायचे असेल शॉर्ट मेथड मध्ये जर आपल्याला काढायची असेल तर या प्रत्येक संख्येची काय होतो बेरीज करायची असते. 4 आणि 2 6, 6 आणि 5 काय होईल 11. मग प्रत्येक अंक 2 वेळा रिपीट होतो. याचा अर्थ 2 ने गुणलं तर या ठिकाणी 3 संख्या आहेत तर निश्चितच पहिल्या रोची किंमत किती होईल 22. याचा अर्थ 2. दुसऱ्या रोची किंमत 22 आणि हातचे 2 म्हणजे काय होईल 24. तिसऱ्या रोची किंमत सुद्धा 22 आणि 2 किती होईल 24. तर या पद्धतीनं 2442 पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला विचारलेला आहे. काय म्हणते प्रश्न, क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती. घनांची बेरीज याचा अर्थ 1 चा क्यूब अधिक 2 चा क्यूब अधिक 3 चा क्यूब अशा पद्धतीने जर घेतला आपण तर हे 10 च्या क्यूब पर्यंत या ठिकाणी काय विचारलेली आहे एकूण बेरीज विचारलेली आहे. जर तुम्हाला घनाची बेरीज विचारला असेल तर साधी साधी ट्रिक्स किंवा साधं या ठिकाणी फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय करायचं मित्रांनो 1 2 अधिक 3 या पद्धतीने जर पाहिलं तर सगळ्या 10 पर्यंत संख्यांची काय करून घ्यायची आहे तुम्हाला बेरीज करून घ्यायची आहे. आणि 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज सगळ्या विद्यार्थ्यांना पाठ आहे. ती म्हणजेच काय असेल तर 55 असेल. आणि घनाची बेरीज जर काढायची असेल तर एकूण बेरीजचा काय करायचं आहे तुम्हाला वर्ग करायचा आहे. मग 25 चा वर्ग म्हटलं तर 5 आहे याचा अर्थ 25 आणि या ठिकाणी 6 ने गुणलं तर या ठिकाणी 30 म्हणजे 3025 ही काय असेल तर यांचं वर्ग असेल. आणि ही वर्ग संख्याच आपली काय असेल तर 1 ते 10 पर्यंतच्या घन संख्यांची काय असेल बेरीज असेल. मग या ठिकाणी 3025 म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हा काय झालं आपलं योग्य उत्तर झालं. घनसंख्या 7 म्हटलं तर तुम्हाला 1 ते 7 पर्यंत काय करायचं आहे प्लस करायचं आहे. 1 ते 8 म्हटलं तर 1 ते 8 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे आणि जी बेरीज आलेली असेल त्यांचा वर्ग करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. बेरीजवर प्रश्न आहेत एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत. प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी 4 अंकी मोठ्यात मोठी 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे. त्याच्यानंतर 2 अंकी संख्या पाहिलं तर 99 आहे. 3 अंकी पाहिलं तर 999 आहे. 4 अंकी म्हटलं तर ती आहे 9999. ही मोठ्यात मोठी संख्या झाली. लहानात लहान संख्या म्हटलं तर सर्वात लहान संख्या 1. त्याच्यानंतर 2 अंकी आहे 10. 3 अंकी आहे 100 आणि 4 अंकी आहे आपली 1000. मग लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येची काय विचारली आहे आपल्याला तर बेरीज विचारली आहे. याचा अर्थ 9999 अधिक काय होईल 1000 म्हणजे या ठिकाणी 9 9 या ठिकाणी 10 म्हणजे आपली बेरीज असेल 10999. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. मित्रांनो तुम्हाला बेरीज हा घटक सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना येतो. फक्त मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे की बेरीज या घटकावर आपल्या पोलीस भरतीला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करण्यासाठी एक मार्ग मिळेल. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. मग या ठिकाणी 5/8 मध्ये काय म्हटलेलं आहे 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. हा सुद्धा प्रश्न बेरीज या घटकावरचा आहे परंतु ही बेरीज अपूर्णांक या घटकावरचा आहे लक्षात घ्या. 5/5 मध्ये म्हटलं या ठिकाणी म्हणजे प्लस
5/8 किती वेळा मिळवावे याचाच अर्थ गुणीला आपण मिळवलं x वेळा, तेव्हा आपल्याला या सगळ्यांची बेरीज किती मिळते 5. या पद्धतीने आपल्याला काय होईल समीकरण तयार करता येईल. मग याला सोडवलं तर 5/8 अधिक 5x म्हटलं तर डिवायडेड बाय 8 बरोबर काय होईल 5. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x गट बाहेर काढा. 5x/8 बरोबर काय होईल तर 5. हा इकडे गेला तर काय होईल वजा, म्हणजे या ठिकाणी 5/8. मग या ठिकाणी जर आपल्याला 5x डिवायडेड बाय 8 बरोबर 5/8 40, 40 मधून 5 गेले तर 35/8 या पद्धतीने उरेल. मग या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, तर हा सुद्धा इकडे जाईल म्हणजेच भागाकारात. याचाच अर्थ 35/8 गुणीला काय होईल तर 8/5 होईल. मग 8/8 कॅन्सल झाले. 5 5 5 7 35. याचाच अर्थ x बरोबर आपल्याला किंमत काय मिळाली 7 मिळाली. याचाच अर्थ 5/8 मध्ये 5/8 आपल्याला किती वेळा मिळवावं लागेल 7 वेळा मिळवावं लागेल, तेव्हा आपली बेरीज काय येईल 5 येईल. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढील प्रश्न आहे 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजेच बेरीज 4/3 येईल. मग या ठिकाणी 3/4 प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग 3/4 मध्ये आपण काय मिळवलं x मिळवला, तेव्हा आपल्याला बेरीज किती मिळाली 4/3 मिळाली. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे, फक्त प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बाहेर काढा. 4/3 ही संख्या इकडे जाईल, याचा अर्थ वजा बाकी होईल, म्हणजे काय होईल तर 3/4. याला सोडवलं आपण तर आपल्याला x ची किंमत मिळेल. मग छेद समान नाही करून घ्या. 4 चौक काय होईल 16 वजा 3 तिरिक काय होईल 9 डिवायडेड बाय 4 तिरिक काय होईल 12. मग 16 मधून 9 गेले, याचाच अर्थ 7/12 ही आपल्याला काय मिळाली x ची किंमत मिळाली. म्हणजे या ठिकाणी 7/12 हा काय असेल आपल्याला संख्या मिळवावं लागेल. आणि 7/12 ही पर्याय क्रमांक F हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय म्हणतो तर क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग आता 1 पासून सुरू होणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल 40 पर्यंत विचारली जाऊ शकते, 50 पर्यंत विचारली जाऊ शकते, 60 पर्यंत विचारली जाऊ शकते, 55 पर्यंत विचारली जाऊ शकते किंवा मग 41 पर्यंत विचारली जाऊ शकते. मग या ठिकाणी 50 पर्यंत विचारलेली आहे ती संख्या घ्या, गुणिला मध्ये त्याच्या पुढची संख्या घ्या 51 डिवायडेड बाय मध्ये काय करायचं आपल्याला 2. म्हणजे या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल n प्लस काय होते तर n+1 या पद्धतीने त्या ठिकाणी n गुणिला n+1 डिवायडेड बाय 2 या पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं फॉर्मेट लिहायचं असते. परंतु या भानगडीत पडायचं नाही, तर डायरेक्ट जी संख्यापर्यंत विचारलेला आहे ती संख्या गुणिला त्याच्या पुढची संख्या डिवायडेड बाय 2. याचाच अर्थ त्या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी होईल आपलं 2×2 या ठिकाणी 50 ला भाग दिला 25, म्हणजे या ठिकाणी 25 गुणिला काय होईल 51. यांचं गुणाकार केला आपण तर 25 × 25 हातचे काय उरले 2, 25 × 5 125 आणि 2 पाहिलं तर 127, म्हणजे 1275 हे काय झाले तर एकूण 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली. आणि 1275 आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय आहे 4 0 6 9 5 हे अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज विचारलेली आहे. आपल्याला अंक दिलेले आहेत 4 0 6 9 5 हे 5 अंक दिलेले आहेत. यांच्यापासून जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतो आपण सगळे अंक हे उतरत्या क्रमाने लिहितो. याचा अर्थ पहिला अंक 9 त्याच्यानंतर 6 त्याच्यानंतर 5 काय होईल 5 त्याच्यानंतर होईल 4 आणि त्याच्यानंतर होईल 0. ही काय झाली एक संख्या तयार झाली मोठ्यात मोठी. त्याच्यानंतर लहानात लहान संख्या जर तुम्हाला तयार करायचं असेल तर ह्या सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने, परंतु या ठिकाणी 0 हा जो अंक आहे तो लहान संख्येच्या नंतर लिहायचा असतो. याचा अर्थ 4 0 5 6 9
ह्या काय झाल्या, लहानात लहान संख्या तयार झाल्या. मग लहानात लहान संख्या यांच्या वजाबाकी म्हणते. मग या दोन्ही संख्यांची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग या ठिकाणी 10 मधून 9 गेले 1, या ठिकाणी काय उरलं 3. मग 13 मधून 6 गेले काय उरले 7. मग या ठिकाणी काय उरले 4. मग 14 मधून 5 गेले काय उरले 9. या ठिकाणी काय उरलं 5. मग या ठिकाणी 5 मधून 0 गेलं 5 आणि 9 मधून 4 गेले 5. तर या पद्धतीने ही काय आली, आपली वजाबाकी आली. मग काय म्हणते, तर वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज विचारलेली आहे. याचा अर्थ 5 अधिक 5 अधिक 9 अधिक 7 अधिक 1 यांची बेरीज करा. मग 5 आणि 5 10, 10 आणि 19 9 19, 19 आणि 7 जर पाहिलं तर 26, 26 आणि 1 काय आहे 27. तर या सगळ्या अंकांची बेरीज आपल्याला काय मिळाली 27. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे 0.005 अधिक 0.003 अधिक 0.2 अधिक 14 बरोबर किती. प्रश्न विचारलेला आहे लातूर बॅट्समन पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला आहे. मग या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या म्हटलं ती आहे 14. या ठिकाणी पॉइंट घ्या. त्याच्यानंतर 0 पॉइंट काय आहे 005. त्याच्यानंतर काय आहे 0.03 आणि त्याच्यानंतर काय आहे तर 0.2. ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी बेरीज केलं, अंक सारखे करून घ्या, आपल्याला सोपं जाईल. म्हणजे या पद्धतीने करता येईल. मग या ठिकाणी 5, मग या ठिकाणी 3, मग या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 1. म्हणजे या ठिकाणी 14.235 ही काय असेल, तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. तर या ठिकाणी आपल्याला बेरीज हा घटक दिलेला आहे. माझ्या सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की बेरीज या घटकावर आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला सांगायचे आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे 3, त्याच्यानंतर 33, त्याच्यानंतर 333 या क्रमाने एकूण 7 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली तर येणाऱ्या बेरीजेतील सर्व अंकांची बेरीज किती, या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. मग आता 333 333 याच्यानंतर संख्या असेल 3333. या क्रमाने आपल्याला एकूण किती संख्या लिहायची आहेत 7. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न लिहिण्याची गरज नाही किंवा या ठिकाणी या सगळ्या संख्या लिहिण्याची गरज नाही. मला एक गोष्ट सांगा, 7 संख्या आहेत याचा अर्थ या ठिकाणी 7 रो पडतील. लक्षात घ्या किती रो पडतील 7. 1 2 3 4 5 6 7. मग या ठिकाणी एकक स्थानचा अंक हा काय असेल, पहिला अंक असेल. याचा अर्थ या ठिकाणी जो अंक आलेला आहे त्याला कितीने गुणायचा आहे, तर या ठिकाणी 7 ने गुणायचा आहे. त्याच्यानंतर एक अंक येणार नाही, याचा अर्थ 3 ला कितीने गुणायचा आहे 6 ने गुणायचा आहे. त्याच्यानंतरच्या संख्येला कितीने गुणायचा आहे 5 ने गुणायचा आहे. त्याच्यानंतर 3 ला कितीने गुणायचा आहे 4 ने. त्याच्यानंतर 3 ला कितीने गुणायचा आहे तर 3 ने. त्याच्यानंतर कितीने गुणायचा आहे तर या ठिकाणी 2 ने आणि सर्वात शेवटी कितीने गुणायचा आहे 1 ने गुणायचा आहे. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचा. मग यांना सगळ्यांना जर गुणला आपण तर 7 तिरिक काय होईल 21, हातचे काय उरले 2. त्याच्यानंतर जर आपण गुणलं तर 6 तिरिक 18 आणि 2 काय होईल 20, हातचे 2. त्याच्यानंतर काय होईल 5 तिरिक 15 आणि हातचे 2 म्हणजे या ठिकाणी 17. त्याच्यानंतर 3 ने कितीने गुणलं आपण 5 ने गुणलं. त्याच्यानंतर 4 ने गुणलं तर 4 तिरिक 12 आणि 1 काय होईल 13. त्याच्यानंतर जर 3 ने गुणलं 3 तिरिक 9 आणि 1 10 0, हातचं काय होईल 1. त्याच्यानंतर 2 ने गुणलं तर 6 आणि 1 काय होईल 7 आणि त्याच्यानंतर 3 1 3. या पद्धतीने या सगळ्या संख्यांचा गुणाकार येईल. मग सर्व अंकांची काय विचारलेली आहे बेरीज. म्हणजे या ठिकाणी सगळे हे अंक आलेले आहेत यांची बेरीज म्हणजे 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, 13 आणि 7 20 काय होईल 20, 20 आणि काय होईल 21. ही काय मिळाली आपल्याला तर सर्व अंकांची बेरीज मिळाली. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हा 21 काय झाला आपले योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळवले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर काय आलं 12.
तर ती संख्या कोणती? प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी मी कोणती संख्या गृहीत पकडली ते मला माहिती नाही, मी समजतो x. आता सर्वात शेवटी काय म्हणते, त्याच्यामध्ये काय केलं आपण, 20 प्लस केलं आणि आलेल्या संख्येला 5 ने भागले. कितीने भागले? 5 ने भागले. तेव्हा 12 काय आलं? उत्तर आलं. मग 12 उत्तर आलं, 5 ने भागले, याचा अर्थ 12 गुणिला 5 म्हणजे ती संख्या असेल मित्रांनो 60. केव्हा? तर 20 मिळवल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळाली 60. आपल्याला ती संख्या काढायची आहे मनात गृहीत पकडलेली. मग ती संख्या मिळाली 60, त्या संख्येमध्ये 20 मिळवल्यानंतर 60 मिळाले, याचा अर्थ त्या संख्येमधून आपण 20 वजा केलं तर निश्चितच ती संख्या काय असेल? 40 असेल. म्हणजे मनात गृहीत पकडलेली संख्या काय असेल? 40. फक्त प्रश्न सोपा आहे, प्रश्नाला समजून घेणे आहे. प्रश्नामध्ये काय म्हणतो त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी साध्या पद्धतीने काय काढता येतो, तर बेरीज किंवा प्रश्नाचं उत्तर काढता येते. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे, तर मध्यभागी येणारी संख्या कोणती? असा प्रश्न विचारलेला आहे पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग क्रमवार संख्यांची जर बेरीज विचारलं, या ठिकाणी क्रमवार किती संख्या आहेत? 5 संख्या आहेत आणि या 5 संख्यांची एकूण बेरीज किती दिलेली आहे? 40 दिलेली आहे. मग या ठिकाणी मधातील संख्या विचारलेली आहे, याचा अर्थ या ठिकाणी 40 भागीला जर 5 केला आपण तर 5 8 40, ही काय होईल? तर मधली संख्या होईल. जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल, क्रमवार आहे, 8 मधली 5 संख्या आहेत, याचा अर्थ 9 10, मागे जर 2 घेतला आपण तर 7 आणि 6, या सगळ्या संख्यांची बेरीज तुम्हाला 40 मिळेल. मग 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 21 आणि 9 30, 30 आणि 10 किती? 40. याचा अर्थ आपल्याला कोणती संख्या विचारली आहे? मध्यभागी येणारी संख्या. मग त्याचं उत्तर काय असेल? 8. तर पर्याय क्रमांक 3 हा काय झाला? तर आपलं योग्य उत्तर झालं. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, खालील बेरीज करा. या पद्धतीने बेरीज विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे बिरसी कॅम्प गोंदिया 2024 ला. मग या ठिकाणी साधी संख्या आहे 14.4, त्याच्यानंतर आहे 14.04, त्याच्यानंतर आहे 14.004 आणि सर्वात शेवटी संख्या दिलेली आहे 14.4 आणि सर्वात शेवटी आहे 14.444. या पद्धतीने सगळ्या संख्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी जास्तीत जास्त अंक 3 आहेत पॉइंट नंतर, याचा अर्थ 3. मग 4 4 8, त्याच्यानंतर 4 4 8, त्याच्यानंतर 4 3 12, पॉइंटच्या खाली पॉइंट, हातचं 1. मग 1 2 3 4 5, 4 5 20 आणि 1 काय होईल? 21. हातचे किती उरले? 2. 1 2 3 4 5, 5 आणि 2 काय? 7. म्हणजे या ठिकाणी 71 पॉइंट काय होईल? तर 288. हा काय आला? आपलं योग्य उत्तर आलं. आणि 71.288 दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. तर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, बेरीज करा किंवा बेरीज दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग संख्या काय आहे? तर 1.0003 अधिक काय केलेलं आहे? तर 1.1002, त्याच्यानंतर काय केलेलं आहे? तर 0.002. या संख्येचा आपल्याला काय करायची आहे? बेरीज. मग 3 आणि 2 5, या ठिकाणी 2 0 1 पॉइंट काय होईल? 2. याचा अर्थ 2.1025 ही काय असेल? तर आपली बेरीज असेल. तर या पद्धतीने 10 पॉइंट काय असेल? 2.01025 ही काय असेल? आपली बेरीज असेल. तर या ठिकाणी 2 पाहिजे होतं, लिहिण्यात चुकी झाली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 3 अधिक 4 बरोबर काय दिलेला आहे? 64 27. त्याच्यानंतर दिलेला आहे 6 अधिक 2 बरोबर काय?
तर या ठिकाणी 8 2 1 6 आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 5 अधिक 1 बरोबर किती. प्रश्न विचारलेला आहे नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी हा बुद्धिमत्तेसारखा प्रश्न वाटते, परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे तर 3 आणि 4 यांचा घन संख्या दिलेल्या आहेत. मग 6चा घन आहे 216, 2चा घन आहे 8. मग या ठिकाणी पहिली संख्या आहे त्याचा घन शेवटी लिहिला, दुसरी संख्या आहे त्याचा घन पहिल्यांदा लिहिलेला आहे. 6चा घन 216 शेवटी लिहिलेला आहे, दुसऱ्या संख्येचा घन 8 पहिल्यांदा लिहिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला पहिल्या संख्येचा घन या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी पहिल्या संख्येचा घन आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी 125 हा दुसरा क्रमांक झाला आणि 1चा घन 1. याचा अर्थ 1125 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हा काय झालं आपलं योग्य उत्तर झालं. पुढील प्रश्न बघा. तर या ठिकाणी 15 प्रश्न होता. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी एकूण बेरीज या घटकावरच 15 प्रश्न पाहिलेले आहेत. हे सगळे प्रश्न साधे आणि सोपे आहेत. तुम्हाला सगळे प्रश्न येतात. फक्त प्रश्नाचं स्वरूप बघा की आपल्याला कोणत्या पद्धतीने बेरीज या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. मी सगळ्या घटकांवरचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. ती वजाबाकी असेल, गुणाकार असेल, त्याच्यानंतर भागाकार असेल. कारण आपल्याला जेवढ्या घटकांवर प्रश्न विचारले जातात ते सगळे घटक या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. चला उद्याला एका नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.